नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आहे 12 ऑगस्ट 2026 आणि आज आहे दीप अमावस्या आणि उद्यापासून पवित्र श्रावण मासाला सुरुवात होत आहे। दीप म्हणजेच प्रकाश। श्रावणात खूप पाऊस अंधार असतो आणि या दिवशी घरातील जुने दिवे, समया, कंदील स्वच्छ करून तुपाचे नवीन दिवे प्रज्वलित केले जातात। याचाच अर्थ असा आहे की अज्ञान, दारिद्र्य, रोग, नकारात्मकता या अंधाराला दूर करून ज्ञान, सुख, आरोग्य यांचा प्रकाश घरात आणणे। तसेच अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी असल्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा केली जाते। या दिवशी आपल्या कुलदेवतेची देखील पूजा केली जाते। दिवे लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात स्थिरता आणि भरभराट येते। या दिवशी अनेक उपाय, अनेक सेवा देखील केले जातात। असं म्हणतात की या दिवशी केलेल्या सेवेचं, उपायाचं आपल्याला शतपटीनं फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, भरभराटीसाठी या दिवशी अनेक उपाय, सेवा केल्या जातात। असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या दीप अमावस्येच्या रात्री करायचा आहे। आपल्या घरामध्ये भीमसेनी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे। ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरावरील जे संकट, विघ्न, अडचणी, बाधा आहेत, मुलांच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील, जे काही दोष असतील तर ते सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे। आता ही कोणती वस्तू जाळायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर अमावस्येच्या दिवशी वातावरणात नकारात्मक ऊर्जा आणि पितृशक्ती जास्त असते, म्हणूनच या दिवशी भीमसेनी कापूर जाळण्याची आपल्याकडे पद्धत आहे। भीमसेनी कापूर जाळल्याने त्याचा धूर संपूर्ण घरात पसरतो आणि हा धूर वाईट नजर, नकारात्मकता, दोष, बाधा नष्ट करतो। अमावस्येला ही शक्ती जास्त असते आणि म्हणूनच या दिवशी भीमसेनी कापूर हा जाळला जातो। अमावस्येला आपले पूर्वज घरात येतात आणि कापराचा पवित्र सुगंध आणि धूर याने आपले पितर, आपले पूर्वज तृप्त होऊन आशीर्वाद देतात आणि त्यामुळे पितृदोष, कुटुंबातील अडचणी, विघ्न, संकट, बाधा देखील कमी होतात। त्याचबरोबर देवपूजेत कापूर आरती करतात, कारण कापराचा वास देवी देवतांना अत्यंत प्रिय आहे आणि अमावस्येला घरात कापूर जाळल्याने माता लक्ष्मी, कुलदेवता आणि इष्टदेवता घरात वास करतात। त्याचबरोबर कापराचा सुगंध आपल्या घरातील राग, भांडण, ताणतणाव कमी करतो। पूजा, ध्यान करताना मन एकाग्र होते। तर सर्वप्रथम आपल्याला नारळ आणि भीमसेनी कापराचा उपाय करायचा आहे। यालाच कर्पूर होम असं देखील म्हटलं जातं आणि हा उपाय केल्यानं नजर दोष, वास्तुदोष आणि पितृदोष दूर होतो। त्यासाठीच हा अत्यंत प्रभावी मानला जातो। तर सर्वप्रथम एक श्रीफळ घ्यायचं आहे, नारळ घ्यायचा आहे आणि ते घेऊन देवघरासमोर बसायचं आहे। त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं, तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर या श्रीफळावर तुम्हाला संकल्प करायचा आहे, म्हणजेच बोलायचं आहे, हे श्रीफळा आमच्या घरातील सर्व नकारात्मकता, नजर दोष, पितृदोष तू शोषून घे आणि आम्हाला मुक्त कर। आमच्या घरावरील, कुटुंबावरील सर्व संकट, विघ्न, अडचणी दूर कर। त्यानंतर हे जे नारळ आहे तर ते तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे किंवा एखाद्या भांड्यामध्ये ठेवू शकता। त्यावरती तुम्हाला 3 ते 4 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। आता जर तुमच्याकडे भीमसेनी कापराची जर वडी नसेल तर मग तुम्ही दुसरा जो साधा कापूर असतो तर तो वापरायचा आहे, परंतु शक्यतो या उपायासाठी भीमसेनीच कापूर आपल्याला लागणार आहे। त्यानंतर ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये हे श्रीफळ ठेवून त्यावरती तुम्हाला भीमसेनी कापराच्या 3 ते 4 वड्या ठेवायच्या आहेत। तुम्हाला जास्त ठेवायच्या असतील देखील तरी ठेवू शकता। त्यानंतर 2 अखंड लवंगा यावरती ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर हा भीमसेनी कापूर पेटवायचा आहे। त्यानंतर पेटवल्यानंतर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर 7 वेळा हा श्रीफळ, नारळ फिरवायचा आहे, जेणेकरून त्या व्यक्तीच्या बाबत जी कोणतीही समस्या असेल, कोणताही दोष असेल, बाधा असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे। आणि त्यानंतर हे जे श्रीफळ आहे तर ते संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे। तुम्हाला यामध्ये भीमसेनी कापराचा आणखीही वापर करता येईल। तुम्ही जास्तीत जास्त भीमसेनी कापूर टाकायचा आहे आणि कापूर जळेपर्यंत, तो जळता नारळ तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे, म्हणजेच जास्तीत जास्त तुम्हाला या भीमसेनी कापराचा धूर तुमच्या घरामध्ये करायचा आहे। देवघर, कोपरे, संपूर्ण घरामध्ये अडगळीच्या ठिकाणी तुम्हाला हे फिरवायचं आहे आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तर तो थोडा विजू द्यायचा आहे, एका घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे। विजल्यानंतर तो वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या दूर घरापासून अडगळीच्या ठिकाणी नेऊन फेकून द्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी पुरून ठेवला तरी चालेल। आणि हे श्रीफळ फेकून येताना पाठीमागं एकदाही पाहायचं नाही। आता तुम्हाला जर अमावस्या तिथीला जर हा उपाय करणं शक्य झालं नाही तर कोणत्याही अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकता। शनिवारी किंवा मंगळवारी तिन्ही सांजेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तिन्ही सांजेला नाही शक्य झालं तर रात्री 10 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। म्हणजे दीप अमावस्येला जरी शक्य झाला नाही तरी कोणत्याही अमावस्या तिथीला, शनिवारी किंवा
मंगळवारी तुम्हाला या उपायाला करायचा आहे. आणि अखंडच नारळ आपल्याला घ्यायचा आहे, तो फुटलेला किंवा खराब झालेला नसावा आणि त्यावरती भीमसेनी कापूर आणि लवंगा ठेवून हा उपाय करायचा आहे. जेव्हा आपल्या घरामध्ये वादविवाद, भांडणं किंवा पैशासंबंधित अडचणी किंवा इतर काही अडचणी, विघ्न, संकटे येत असतील तर त्यावेळेला तुम्हाला दर शनिवारी हा उपाय केला तरी देखील चालू शकतो. मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे नकारात्मकता, नजर दोष, वास्तुदोष किंवा इतर ज्या काही अडचणी आहेत तर त्या यामुळे दूर होण्यास मदत होते. आता हा श्रीफळाचा उपाय झाल्यानंतर तुम्हाला 2 अखंड तमालपत्र घ्यायचे आहेत. तमालपत्र कुठेही फाटलेलं, तुटलेलं, खराब झालेलं, किडलेलं नसावं. या तमालपत्रावरती तुम्हाला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर 21 अखंड अक्षदा मोजून ठेवायच्या आहेत तुम्हाला या तमालपत्रावरती. त्यानंतर भीमसेनी कापराच्या 3 ते 4 वडे यावर ठेवायचे आहेत. त्यानंतर त्यावरती तुपाचे 2 थेंब सोडायचे आहेत. त्यानंतर 2 अखंड हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत. 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. त्यानंतर एक तुरटीचा अगदी छोटासा खडा घेतला तरी चालेल किंवा सुपारी एवढा असेल तरी देखील चालेल. त्यानंतर यावरती तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि त्याचबरोबर थोडेसे खडे मीठ देखील ठेवायचे आहे. या सर्व वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये ही जी तमालपत्र आहेत ठेवायची आहेत त्यावरती ठेवायच्या आहेत. आणखी तुम्ही भीमसेनी कापूर यावरती ठेवू शकता. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. तुम्हाला आता मी या ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत यापैकी जर काही वस्तू समजल्या नसतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या सर्व वस्तूची जे प्लेट घेतलेले आहे देवघरासमोर ठेवायचे आहे. पुन्हा एकदा आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे, आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण करायचं आहे, माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. हा उपाय देखील तुम्हाला संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला करायचा आहे अगोदर सांगितलं त्याप्रमाणे. त्यानंतर तुमच्या घरामधील सर्व संकट, विघ्न आहेत तर ती दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा या वस्तू पेटवायच्या आहेत आणि घरातील, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळा हे फिरवायचं आहे. अगोदर सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती संबंधित काही ना काही अडचण, समस्या असते. त्याचबरोबर आपण हा कापूर जाळल्यानंतर संपूर्ण घरामध्ये पुन्हा एकदा फिरवायचं आहे. हे फिरवत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला या वस्तू घरामध्ये फिरवायच्या आहेत. ओम नमः शिवाय किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या घरातील पितॄंना म्हणजे पितरांना किंवा आपल्या ज्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की घरातील सर्व नकारात्मकता दूर करा, घरामध्ये सुख शांती द्या, भरभराट द्या. आणि त्यानंतर ही जे कापूर आहे, या ज्या वस्तू आहेत तर त्या जळून राख झाली की ते आपल्याला एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये नेऊन टाकायचं आहे, तुळशीमध्ये टाकायचं नाही. त्याचबरोबर हा उपाय करत असताना आपले दरवाजे, खिडके सर्व काही उघडे ठेवायचे आहे जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता ही घराबाहेर जाईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल. भीमसेनी कापूर जाळल्यानं घर शुद्ध होतं, आपले पूर्वज प्रसन्न होतात, देवाचं घरामध्ये आगमन होतं आणि घरामध्ये सुख शांती आणि भरभराट होते. आणि म्हणूनच तुम्हाला भीमसेनी कापराचा हा उपाय करायचा आहे. शक्य असेल तर दर शनिवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी साधा सोपा उपाय आहे हा जो मी आत्ता उपाय सांगितलेला आहे. तमालपत्रावरती तुम्हाला या ज्या वस्तू ठेवून जाळायच्या आहेत तर तो उपाय तुम्ही दर शनिवारी करू शकता. जर तुम्हाला घरामध्ये जर असं जाणवलं की घरामध्ये वादविवाद होत आहेत किंवा कलह होत आहे किंवा घरामध्ये काही ना काही संकट, अडचणी येत आहेत तर त्यावेळेला देखील तुम्ही या उपायाचा उपाय करू शकता. तर अशा प्रकारे अगदी साधी सोपी सेवा आहे. आणि जो श्रीफळाचा उपाय सांगितलेला आहे तर तो तुम्हाला दर अमावस्येला उपाय करायचा आहे आणि दर अमावस्येला शक्य झालं नाही तर कोणत्याही शनिवारी करू शकता. आणि श्रीफळाचा उपाय याला कर्पूर होम असं म्हटलं जातं. आणि हा उपाय आणि जरी करणं शक्य झालं नाही तरी देखील तमालपत्रावरती आपण ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या जाळल्या तरी देखील घरामधले सर्व दोष दूर होणार आहेत. मुलांच्या विवाहामध्ये जर अडथळे येत असतील किंवा इतर काही अडचणी, संकट येत असतील तरी देखील दूर होण्यास मदत होणार आहे. म्हणूनच तमालपत्रावरती भीमसेनी कापूर, पिवळी मोहरी या ज्या सर्व वस्तू मी तुम्हाला ज्या सांगितलेल्या आहेत तर त्या नकारात्मकता, दोष दूर करणाऱ्या वस्तू आहेत आणि त्यामुळेच तुम्हाला या वस्तू या घरामध्ये जाळायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये दीप अमावस्येच्या रात्री भीमसेनी कापुरासोबत कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. आता जर तुम्हाला श्रीफळाचा, कर्पूर होमचा जरी उपाय जरी शक्य होत नसेल तरी तुम्ही एक कोणताही दोन्हीपैकी एक कोणताही उपाय केला तरी देखील चालेल. आणि जे श्रीफळ आहे ज्यावर आपण कापूर जाळलेला आहे तर तो घराबाहेर आणून आपल्या मुख्य दरवाजावरून देखील 7 वेळा फिरवायचा आहे. कारण आपल्या घरामध्ये जी विघ्न, संकट, बाधा, अडचणी ज्या येत असतात तर त्या सर्व काही आपल्या मुख्य दरवाजातूनच येत असतात आणि म्हणूनच आपल्या दारावरून देखील 7 वेळा हे फिरवायचं आहे. उपाय करताना
प्रार्थना अगदी शांतपणे करायचा आहे. घरामध्ये वादविवाद कलह करायचे नाहीत. त्याचबरोबर या दिवशी सात्विक अन्न घ्यायचं आहे. मांसाहार तामसिक पदार्थ चुकूनही खायचे नाहीत आणि कोणतीही सेवा मनापासून आणि श्रद्धेने केली तर त्याचं आपल्याला निश्चित फळ मिळतं. आणि कोणतीही उपाय सेवा फक्त एकदा करून चालत नाही, तर त्याला वेळोवेळी करावी लागते. त्यावेळेलाच घरामध्ये सुखशांती भरभराट येते आणि घरावरची संकट देखील दूर होतात. आपले पूर्वज प्रसन्न होतात. कुलदेवता आपली माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. धन्यवाद.